ऐका ना, तुमच्या सगळ्यांच्या कमेंट वाचून ना खरंच लय भारी वाटले. असं वाटलं डोक्याला एक मोठं वजं होतं ते खाली झाले. कारण खोटं बोलून खोटं वागू ना असं जिभेचा तुकडा पडायची वेळ आली होती. त्यामुळं ना आत्ता कळलं आहे की आपली भाषा जगात भारी आहे, मस्त आहे. आणि तुम्हाला सांगते सगळ्याला आवडली. सगळे म्हणले की खूप छान भाषा. आणि मला तर लय कॉन्फिडन्स आला आहे की मी ना आता माझ्या भाषात बोलू शकते, जे खरं आहे तेच वागू शकते, खोटं नाही वागू शकत. कारण की ना एका ताईची मला कमेंट आली, मला ती कमेंट वाचून तर खरंच अक्षरशः भरून आल्यासारखं झालं होतं. कारण की त्या ताई म्हणाल्या की हा व्हिडिओ ना माझ्या आईने मला शेअर केला, त्यांच्या मम्मीनी, की नाही का ना हे बघ. तर मला ना त्या म्हणल्या की मीही माझ्या आईला असंच बोलायची की नाही का ना तुझी भाषा सुधर, तुला गावरान बोलती. त्यामुळं ना त्या म्हणल्या आता याच्यापुढं मी कधी माझ्या आईला बोलणार नाही. आणि तुमची भाषा खूप भारी आहे, सगळे ओरिजिनल आहे असं सांगितलं. त्यामुळं ना खोटेपणाची झालर नाही हो. खोटेपणात नाही का ना समोरच्याला आपण खोटं वागून ना त्यालाही समजतं की हे ओढून ताडून बोलतं. एखाद्या स्टँडर्ड माणसासोबत बोललो ना आपण तर त्याला कळतं आहे की हे खोटं बोलतं आहे म्हणून आणि खोटं वागतं आहे म्हणून. तेव्हा त्याच्या जे नजरात येतं आहे का ते तुम्हाला सांगते खरंच लय वाईट आहे. आणि आपण आपल्यालाच हरवल्यासारखं वाटतं. आता मी बरेच वर्ष झाले बऱ्यापैकी मोठ्या सिटीत राहते, पण तुम्हाला सांगते मी माझी जी ओरिजिनलची भाषा आहे का तीच ठेवली. आणि मला त्याच्यातच खूप भारी वाटतं. मी पण कम्फर्टेबल आहे आणि सगळे बाकीचे ऐकणारे कम्फर्टेबल आहे. उगाच ओढून ताडून बोलण्यापेक्षा ना जी आपली आहे का तीच ओरिजिनल भाषा मला असं वाटतं जगात भारी आहे आणि खरी पण आहे. आता खोटेपणाची त्याला बिलकुल झालर नाही आहे. आणि हो, सगळ्याच्या कमेंटबद्दल खूप थँक्यू. आणि सगळ्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. थँक्यू.